मी अश्विनी गोदे आडवास खबरमधून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पाहूया आजची एक ठळक बातमी. पलूस कडेगावच्या वनपर्यटनासाठी संग्रामसिंह देशमुख यांचे मंत्रालयात साकडे. वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख यांनी मुंबई येथील मंत्रालयात वनमंत्री नामदार गणेशजी नाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मतदारसंघातील वनपर्यटन आणि इतर विकास कामांबाबत वनमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान संग्राम देशमुख यांनी पलूस आणि कडेगाव तालुक्यांमधील वन विभागाच्या अख्यात्तरेतील पर्यटन स्थळांचा विकास करणे, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे यासारख्या विविध विकास कामांना मंजुरी देण्याची मागणी केली आहे. वनमंत्र्यांनी या मागण्यांचे गांभीर्य ओळखून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले असून यामुळे या भागातील वनपर्यटनाचा कायापालट होणार असल्याची माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी दिली आहे. या भेटीदरम्यान टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार ॲडव्होकेट संपतराव अण्णा देशमुख यांच्या लोककल्याणकारी आणि दूरदृष्टीच्या कार्याचा वनमंत्री गणेश नाईक यांनी विशेष गौरव केला. टेंभू योजनेच्या माध्यमातून या संपूर्ण भागाचा कायापालट करणाऱ्या अण्णांचे योगदान आणि त्यांचे विचार महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही, अशा शब्दात वनमंत्र्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. वडिलांच्या कार्यासंदर्भातील हा गौरवपूर्ण उल्लेख ऐकून संग्रामसिंह देशमुख यांनीही कृतज्ञता व्यक्त केली आहे. संग्रामसिंह देशमुख यांच्या या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील वनपर्यटनांच्या आणि विकासाच्या कामांना आता नवीन दिशा आणि गती मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.